आजकाल नोकरी शोधणं किती अवघड आहे नाही का? आणि अशातच एखादी चांगली संधी समोर आली तर साहजिकच आनंद होतो. पण थांबा, कधी-कधी या संधीच्या मागे एक मोठा धोका लपलेला असतो. आज आपण अशाच एका बनावट नोकरीच्या स्कॅमबद्दल बोलणार आहोत, जो खूप वेगाने पसरतोय. चला तर बघूया हे सगळं प्रकरण नेमकं आहे तरी काय. असा मेसेज कोणाला नाही आवडणार सांगा बरं. घर बसल्या काम, तेही चांगल्या पगाराचं, म्हणजे स्वप्नवतच वाटतं. आणि स्कॅमर्स बरोबर याच गोष्टीचा फायदा घेतात, आपलं लक्ष वेधून घेण्यासाठी. पण इथेच सावध व्हायचंय, कारण जेवढं हे आकर्षक दिसतंय ना, तेवढंच मोठा हा एक सापळा आहे. हो, हा एक फसवा स्कॅम आहे, जो लोकांच्या गरजेचा गैरफायदा घेण्यासाठीच बनवला गेलाय. अच्छा, मग हे स्कॅमर्स नक्की कोणाला टार्गेट करतात? तर त्यांचं मुख्य लक्ष असतात विद्यार्थी, नुकतेच शिकून बाहेर पडलेले फ्रेशर्स आणि खरं तर असं प्रत्येक जण जे एका चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. आणि त्यांचा सापळा असतो ना, तो अगदी साधा सोपा असतो. ते काय ऑफर देतात? पार्ट टाइम जॉब, डेटा एंट्रीचं काम, किंवा अनुभवाची काहीच गरज नाही. आता अशी सोपी कामं म्हटल्यावर कोण नाही आकर्षित होणार? बरं, आता हे समजून घेऊया की हे स्कॅमर्स त्यांची योजना नक्की कशी पार पाडतात. म्हणजे अगदी सुरुवातीच्या मेसेजपासून ते पैसे गेल्यावर संपर्क तोडण्यापर्यंत ही सगळी प्रोसेस कशी चालते ते पाहूया. ही प्रोसेस साधारणपणे 4 टप्प्यांमध्ये होते. सगळ्यात आधी व्हॉट्सॲप किंवा टेलिग्रामवर एक मेसेज येतो. त्यानंतर लगेचच नोकरीसाठी वेगवेगळ्या नावाखाली फी मागितली जाते. आणि एकदा का पैसे पाठवले की झालं, तो स्कॅमर गायब आणि संपर्क पूर्णपणे तुटतो. आणि ही फी सुद्धा कशी मागतात बघा. कधी रजिस्ट्रेशन फीच्या नावाने, तर कधी तुमचं ID कार्ड बनवायचंय म्हणून, किंवा मग ट्रेनिंग फी, असं काहीतरी सांगतात. ही सगळी कारणं आहेत ना, ती निव्वळ थातुरमातुर आणि पूर्णपणे खोटी असतात, फक्त पैसे उकळण्यासाठी. पण मग एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो की लोक इतक्या सहज या जाळ्यात अडकतातच कसे? यामागे काही भावनिक आणि आर्थिक कारणं आहेत, आणि स्कॅमर्स बरोबर याच गोष्टीचा पुरेपूर फायदा घेतात. बघा, अनेकदा काय होतं, पैशांची खूप जास्त गरज असते. अशा वेळी धोका पत्करायला माणूस तयार होतो. त्यातच घरबसल्या सोपं काम मिळतंय म्हटल्यावर मोह टाळणं अवघड होऊन बसतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या स्कॅमर्सचा मेसेज इतका प्रोफेशनल दिसतो की सुरुवातीला त्यावर शंका घेणं जवळजवळ अशक्यच वाटतं. ठीक आहे, तर आत्तापर्यंत आपण समस्या काय आहे ते समजून घेतलं. आता वळूया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, यापासून स्वतःला सुरक्षित कसं ठेवायचं. चला, काही सोपे पण अत्यंत प्रभावी नियम पाहूया. खरी नोकरी आणि स्कॅममधला फरक ओळखणं खरं तर खूप सोपं आहे. बघा, स्कॅमर्स नेहमी पैशांची मागणी करतील आणि व्हॉट्सॲपसारख्या प्लॅटफॉर्मवरून बोलतील. याच्या अगदी उलट एक खरी कंपनी नोकरी देण्यासाठी कधीही पैसे मागत नाही, आणि त्यांचा संपर्क नेहमी अधिकृत वेबसाईट किंवा प्रोफेशनल ईमेल ID वरूनच असतो. हा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कोणतीही खरी, प्रतिष्ठित कंपनी नोकरी देण्यासाठी कधीही 1 रुपयासुद्धा मागत नाही. जर कोणी पैशांची मागणी करत असेल तर तिथेच थांबा. तो 100% स्कॅम आहे, यात काहीच शंका नाही. दुसरा महत्त्वाचा नियम, ज्या कंपनीकडून ऑफर आली आहे त्या कंपनीबद्दल स्वतः थोडी चौकशी करा. गुगलवर त्या कंपनीची अधिकृत वेबसाईट शोधा. तिथे खरंच नोकरीबद्दल माहिती आहे का हे तपासा. स्वतःची खात्री करून घ्या. आता तिसरा नियम, जो कम्युनिकेशनबद्दल आहे. विचार करा, मोठ्या कंपन्या नोकरीसाठी व्हॉट्सॲप किंवा टेलिग्रामवर अनोळखी नंबरवरून संपर्क साधतील का? नाही. त्यामुळे अशा मेसेजेसकडे सरळ दुर्लक्ष करा. समजा ईमेल आला तर पाठवणाऱ्याचा ईमेल ID नीट तपासा. तो gmail.com किंवा yahoo.com सारख्या सामान्य डोमेनवरून आलाय की कंपनीच्या स्वतःच्या नावाच्या अधिकृत डोमेनवरून. उदाहरणार्थ @companyname.com. हा एक खूप मोठा आणि महत्त्वाचा फरक आहे. आणि आता शेवटचा पण सगळ्यात सोपा आणि प्रभावी नियम. जर मनात थोडी जरी शंका आली तर जास्त विचार करत बसू नका. सरळ त्या मेसेजला इग्नोर करा आणि तो नंबर ब्लॉक करून टाका. कारण आपली सुरक्षितता सगळ्यात महत्त्वाची आहे. आता ही जी माहिती आहे ती फक्त स्वतःपुरती मर्यादित ठेवून चालणार नाही. आपल्या सगळ्यांची मिळून ही जबाबदारी आहे की आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना, आपल्या समाजाला अशा फसवणुकीपासून वाचवावं. म्हणूनच ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. कारण अशी एक फसवणूक अनेकांची स्वप्न, त्यांची आयुष्यभराची कमाई सगळं काही क्षणात उद्ध्वस्त करू शकते. एक साधा शेअर कोणाला तरी मोठ्या आर्थिक आणि मानसिक त्रासातून वाचवू शकतो.
तर आता एक विचार करा. पुढच्या वेळी जेव्हा असा एखादा आकर्षक, घरबसल्या जॉबचा मेसेज येईल, तेव्हा त्यातला धोका ओळखता येईल ना? कारण जागरूकता हाच सर्वात मोठा बचाव आहे. नेहमी सतर्क रहा आणि सुरक्षित रहा.